नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारताचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे 2 बंकर उद्ध्वस्त. 5 पोलिसांसह 7 जणांचा बळी घेणाऱ्या जम्मू काश्मीरमधल्या कॅश व्हॅन हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिदीननं स्वीकारली. पेट्रोल पंपावर इंधन चोरीची शक्यता पडताळण्यासाठी देशभरातल्या पेट्रोल पंपांची तपासणी करण्याचे केंद्र सरकारचे आदेश. मुंबईला जगातलं सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी योगदान द्या, मुख्यमंत्र्यांचं भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन. आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं 2 भारतीय जवानांच्या मृतदेहांच्या केलेल्या क्रूर विटंबनेला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 2 बंकर उद्ध्वस्त झाले असून मोठी जीवितहानी झाल्याचं वृत्त आहे. नियंत्रण रेषेजवळ काल शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं केलेला गोळीबार आणि याचवेळी पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमनं केलेल्या हल्ल्यात 2 भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली होती. या वीर जवानांच्या पार्थिवांची क्रूर विटंबना करण्यात आली होती. पाकिस्ताननं काल 2 भारतीय चौक्यांवर रॉकेट आणि उखळी तोफांचा मारा केला. याचवेळी पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमनं या दोन्ही चौक्यांदरम्यान गस्तीवर असणाऱ्या लष्कराच्या तुकडीवर हल्ला केला. लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे सुभेदार प्रेमसागर या हल्ल्यात शहीद झाले. पाकिस्तानच्या या क्रौर्याची भारत सरकार तीव्र शब्दात निंदा करत असून दोन्ही जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. संपूर्ण देशाचा सैन्य दलांवर पूर्ण विश्वास असून अशा प्रकारचं निंदनीय कृत्य युद्धकाळातही घडत नाही अशा शब्दात जेटली यांनी पाकिस्तानच्या या कृत्याचा समाचार घेतला. लष्कर प्रमुख बिपिन रावत श्रीनगरला पोहोचले असून या घटनांच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे राज्यपाल आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेणार आहेत. दरम्यान जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये बँकेच्या कॅश व्हॅनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 5 पोलीस कर्मचारी शहीद झाले तसंच 2 बँक कर्मचारी मृत्युमुखी पडले. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याच्या वेळी हल्लेखोरांनी रोख रक्कम तसंच पोलीस कर्मचाऱ्यांजवळची शस्त्र पळवून नेली. जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगानं अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. काश्मीरमधली सध्याची स्थिती निवडणूक घेण्यासाठी अनुकूल नसल्याचं सांगत ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. भारत भेटीवर आलेले तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्डोगान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिष्टमंडळ स्तरावरच्या या भेटीत अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होऊन 3 सामंजस्य करार करण्यात आले. यात संस्कृती, दळणवळण आणि परराष्ट्र संबंध या करारांचा समावेश आहे. वारंवार होणारे दहशतवादी हल्ले ही उभय राष्ट्रांच्या चिंतेची बाब असून या दहशतवाद्यांना आश्रय आणि प्रोत्साहन देणाऱ्या देशांविरुद्ध कठोर उपाययोजनाची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात तुर्कस्तान सदैव भारताला साथ देईल अशी ग्वाही एर्डोगान यांनी बैठकीनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात दिली. दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यातच दहशतवादी गाडले जातील असं ते म्हणाले. त्यापूर्वी झालेल्या व्यापार मंचाच्या बैठकीत उभय देशांनी मजबूत आर्थिक संबंधांवर जोर दिला. देशभरातल्या पेट्रोल पंपांवर इंधन चोरीची शक्यता पडताळून पाहण्यासाठी सर्व पेट्रोल पंपांची अचानक तपासणी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेत. ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. या पाहणी पथकांमध्ये राज्यांचे अधिकारी तसंच तेल विपणन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल असंही त्यांनी सांगितलं. मुंबईत भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय हा पंतप्रधानांनी निर्माण केलेला विश्वास असल्याचं सांगून मुंबईला देशातलं उत्तम शहर बनवायचं आहे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं. मुंबई भाजपातर्फे काल वांद्रे इथं विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उद्याचा भारत घडवण्याच्या प्रयत्नांना साथ देण्याचं आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी केलं. सरकारच्या योजना देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून हा आनंदोत्सव या कार्याची सुरुवात आहे असं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं.
सुरत नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात भेदभाव केल्याच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून रस्त्याचं काम कालपासून बंद पाडलंय। मुकटी ते नवापूर मार्गावरच्या 90% शेतकऱ्यांना एकरी 10 लाख तर उर्वरित 10% शेतकऱ्यांना नव्या दरानं एकरी 45 लाख रुपये इतका मोबदला देण्यात आला। या मार्गावरच्या सर्व शेतकऱ्यांना नव्या दरानं समान मोबदला मिळावा या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आलं। एकरी 45 लाख रुपये मोबदला मिळावा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात यावा अशी मागणी आंदोलक शेतकरी करत आहेत। शेतकरी आठवडी बाजाराचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर ठाणे जिल्ह्यानं आता धान्याच्या थेट विक्रीचा उपक्रम सुरू करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय। दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवाबरोबरच आता धान्य महोत्सवालाही प्रोत्साहन दिलं जाईल असं कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाण्यात सांगितलं। ठाणे इथल्या गावदेवी मैदानावर आयोजित आंबा आणि धान्य महोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते। या महोत्सवात मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी बाजारभावापेक्षा कमी दरात धान्य विक्री सुरू केली आहे। यंदापासून एक पाऊल बळीराजासाठी ही चळवळ उभारण्यात आली असून यात ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, चवळी, तूर डाळ अशी अनेक धान्य ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येतील अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली। अशा उपक्रमातून शेतकऱ्यांना त्यांचा कष्टाचा योग्य मोबदला मिळेल असा विश्वास नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला। या महोत्सवात कोकणातल्या विविध प्रकारच्या आंब्याबरोबरच अन्य कोकण उत्पादनही ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध होणार आहेत। धान्य महोत्सव 4 मे पर्यंत तर आंबा महोत्सव 10 मे पर्यंत सुरू राहील। देशात खूप मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचं उत्पादन झालंय। या फळाला अधिक दर मिळावा म्हणून येत्या 2 वर्षात राज्यात 10 ठिकाणी डाळिंब प्रक्रिया उद्योग उभारून रोजगार आणि निर्यात वाढवण्यावर राज्य सरकार भर देत आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात दिली। दिल्लीची भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि सोलापूरचं राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय डाळिंब परिसंवादाचा आणि प्रदर्शनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते। 3 दिवस चाललेल्या या परिसंवादात डाळिंबावर पडलेले रोग, ठिबक सिंचन, उत्पादन वाढ, प्रक्रिया प्रकल्प, वितरण आणि विपणन व्यवस्था अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या डाळिंबाच्या वाणाचं सोलापूर डाळिंब असं नामकरण करण्यात आलं। रासायनिक प्रक्रिया न केलेली शुद्ध फळं जनतेला मिळावीत यासाठी राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेमार्फत देशभरात 5 लाख रोगमुक्त डाळिंबाच्या रोपांचं वाटप करण्यात आलं। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे कामगार दिनानिमित्त कळंबोली इथल्या ग.दी. तटकरे उच्च माध्यमिक विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन संवाद शिबिर आयोजित करण्यात आलं। कळंबोली हा परिसर माथाडी कामगार आणि मध्यमवर्गीय कामगारांचा भाग आहे। त्यामुळे आर्थिक वा कोणतेही संकट आल्यावर बुवाबाजी किंवा जादूटोण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो। त्यादृष्टीनं कामगार वर्गाला जागरूक करण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी रिंगण नाट्य पथकाच्या कलाकारांनी अंधश्रद्धा निर्मूलन पथनाट्य सादर केलं। दिवसेंदिवस वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अनेक संस्थांकडून प्रयत्न होत आहेत। नाशिक पोलिसांच्या वतीनं ट्रॅफिक सिग्नल चौकांमध्ये काल नो हॉर्न डे या उपक्रमाचा प्रारंभ झाला। याचवेळी हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृतीही करण्यात आली। दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालकांना हॉर्न न वाजवण्याचं आवाहन करण्यात आलं तर हेल्मेट धारकांना गुलाब पुष्प देण्यात आलं। नाशिक पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक विभागातर्फे आगामी वर्षभर प्रत्येक सोमवारी नो हॉर्न डे उपक्रम राबवण्यात येणार असून यासाठी अनेक संस्थांनी सहकार्याचा हात पुढे केलाय। ही संकल्पना अनेक वाहन चालकांना आवडली असून गजबजलेल्या त्र्यंबक नाक्यावर सिग्नलजवळचे हॉर्नचे आवाज क्वचितच ऐकू येत होते असं नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयंत बजबले यांनी सांगितलं। भगवान बुद्धांच्या अस्थि धातू कलशाच्या विधिवत प्राणप्रतिष्ठेच्या मागणीसाठी विपश्यना सेवक संघातर्फे कल्याणमध्ये वालधुनी इथं महाअभियान राबवण्यात आलं। भगवान बुद्धांच्या अस्थि धातू कलशाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विश्व विपश्यनाचार्य गोयंका गुरुजींनी 2011 साली विपश्यना सेवक संघाची स्थापना केली। या संघाद्वारे अस्थि कलशाच्या विधिवत प्राणप्रतिष्ठेची केंद्र सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केला जातोय।
या महाअभियानाला लाखो नागरिकांनी उपस्थिती लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. आता यात भर पडली आहे ती कणकवली इथं सुरू झालेल्या वॉटर स्पोर्ट्सच्या थराराची. सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांना वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव घ्यायचा असेल तर मालवणला जावं लागतं. आता मात्र वॉटर स्पोर्ट्सचा थरार कणकवलीमध्येही अनुभवता येणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात येणारा जो पर्यटक आहे तो सगळ्यात जाऊन मालवणला गर्दी करतो, पण सगळ्या गोष्टीवर समान पर्यटक फिरला पाहिजे, सगळीकडे गेला पाहिजे. कणकवली, देवगड याही भागामध्ये पर्यटनाला करण्यासाठी ऍक्टिव्हिटीज असल्या पाहिजेत. म्हणून आज ह्या वॉटर स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीची सुरुवात आजपासून आम्ही लोकांनी केलेली आहे. ह्याच्यानी निश्चित पद्धतीने पर्यटनाला पण चालना मिळेल, तरुणांना इकडचा रोजगारही भेटेल आणि पर्यटनाचा एक नवीन अध्याय ह्या निमित्ताने सुरू झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कणकवली इथल्या गड नदी पात्रामध्ये सुरू झालेल्या या सुविधेमध्ये जेटस्की राईड, बनाना राईड, बंपर राईड, कयाकिंग, बोट राईड यांचा थरार आणि मजा अनुभवता येणार आहे. वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेताना लाईफ जॅकेट, प्रशिक्षित लाईफगार्ड पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असणार आहेत. मी आता ती बंपर राईड केली, खूप चांगला अनुभव आला की सिंधुदुर्गातलं तापमान एवढं वाढलंय की सध्या बाहेर पडताना 4 वेळा विचार करावा लागतो. आज सकाळी मी इथे आलो होतो. 14 ते 45 वर्षाचे वयोगटातले माणसं आहेत ती जेटस्की, बंपर, बनाना करू शकतात. वयस्कर आहेत त्यांच्यासाठी आपण ही मोटर बोट ठेवलेली आहे, म्हणजे त्यांना फेरी बोट भेटू शकते. सेकंड, लहान आहेत त्यांना आपण कायाक्स म्हणून आपल्याकडे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या देतोय. असं सर्व गटातल्या माणसांसाठी आपण ही ऍक्टिव्हिटी ओपन केलेल्या आहेत. सिंधुदुर्गमध्ये आलेला पर्यटक बहुतांश वेळा समुद्रकिनारा असलेल्या ठिकाणीच भेट देतो, परंतु वॉटर स्पोर्ट्स सारख्या सुविधा जिल्ह्याभरात निर्माण झाल्यास खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाईल. सुरू असलेल्या अझलनशाह हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. राऊंड रॉबिन फेरीतल्या पहिल्या सामन्यात भारत आणि इंग्लंड दरम्यान बरोबरी झाली होती, तर दुसऱ्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 3-0 गोलनं धुव्वा उडवला होता. हवामान. येत्या 36 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून इतर ठिकाणचं हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. पाकिस्तानचे 2 बंकर उद्ध्वस्त. 5 पोलिसांसह 7 जणांचा बळी घेणाऱ्या जम्मू काश्मीरमधल्या कॅश व्हॅनवरच्या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिदीननं स्वीकारली. पेट्रोल पंपांवर इंधन चोरीची शक्यता पडताळण्यासाठी देशभरातल्या पेट्रोल पंपांची तपासणी करण्याचे केंद्र सरकारचे आदेश. मुंबईला जगातलं सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी योगदान द्या, मुख्यमंत्र्यांचं भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन. आणि अझलनशाह हॉकी स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.